अंबरनाथमध्ये ट्रिपल मर्डर, एका कुटुंबातल्या तिघांची हत्या, हत्येनं परिसरात खळबळ, मालवणीतही हत्याकांड. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गींच्या हत्येचा मास्टरमाइंड वीरेंद्र तावडेच्या पत्नीनंच दिला सीबीआयला जबाब, तर पानसरे हत्येचा तपास आता सीबीआयकडे. गोळीबारानं पुन्हा हादरलं नाशिक, पंचवटीतल्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी, आठवड्याभरातली तिसरी घटना. पिंपरी चिंचवडमध्ये गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच, खेरगावमध्ये 10 जणांच्या टोळीनं घातला धुडगूस. गुरुदास कामत यांचं बंड थंड, राजीनामा घेतला मागे, सुशीलकुमार शिंदे आणि अहमद पटेलांच्या मध्यस्थीनंतर राजीनामा मागे. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर अडचणीत, निरुपमांचा वायकरांवर जमीन हडपल्याचा आरोप बिनबुडाचे, वायकरांचं स्पष्टीकरण. अंजली दमानिया खडसेंची आणखी 23 प्रकरणं बाहेर काढणार, अब्रू नुकसानीच्या दाव्यांना घाबरत नसल्याचं दमानियांचं वक्तव्य. पाकिस्तानला कायमचं झोपून दाखवा, योग दिवस साजरा करणाऱ्या पंतप्रधानांना शिवसेनेचं आव्हान. राज्यातल्या साखर कामगारांना 15% पगारवाढ, 1 जानेवारी 2014 पासूनच्या वेतनावर वाढ देण्याचा निर्णय. युरोपियन महासंघाचं भविष्य ठरवणारा ब्रेक्झिटचा आज निकाल, राणीचा देश करणार मतदान, साऱ्या जगाचं लक्ष युरोपकडे. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शाळा सुरू झालेल्या आहेत, लगबग सुरू झालेली आहे पालकांची, मुलामुलींची तर अर्थातच. नवीन शाळा असेल, काही ठिकाणी नवीन तुकड्या आहेत, नवीन इयत्ता आहे, नवीन अभ्यासक्रम, त्यासाठीच्या सगळ्या लगबगी आणि नवीन शाळेच्या पहिल्या नवीन अभ्यासक्रमाचा पुस्तकांचा सुवास, हा सगळा झाला तो काळ ज्याच्याबद्दलच्या आठवणी आपण आजही सांगतो. अर्थात त्याच्या स्मृती काही प्रमाणात आजही जिवंत आहेत. पण आजच्या काळामध्ये या सगळ्यांना जोडीला आलेलं आहे एक भयान वास्तव, ते आहे प्रोजेक्ट्स, कार्यानुभव आणि शैक्षणिक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज या मोठमोठ्या शब्दांखाली असणाऱ्या प्रचंड दडपणाचं, जे दडपण झेलतात. आणि ते दडपण म्हणजे खरंच वजनदार दडपण झेलतात आपली सगळ्यांची लहान मुलं, जी आज KG पासून पहिली दुसरी प्राथमिक शाळेमध्ये असतात. आणि या सगळ्यांनाच वाचा फोडलेली आहे एका पालकानं, ज्याचं निनावी पत्र आज सगळीकडे फिरतंय, सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडेंना लिहिलेलं हे पत्र आहे. त्या पत्राच्या अनुषंगानेच आपण हा विषय घेतलेला आहे, चिडलेल्या बाबाची कहाणी. दमलेला बाबा तर होताच आणि आहेच, पण तो आता चिडलेला आहे. या चिडलेल्या बाबाची कहाणी काय आहे ते पहिल्यांदा या रिपोर्टमधून पाहूयात आणि चर्चेला सुरुवात करूयात. आदरणीय श्री विनोदजी तावडे यांच आपल्या काही दिवसांपूर्वीच्या पोस्ट वाचल्या आणि आपण सुशिक्षित असल्याची खात्री पटली. आम्ही सुद्धा काही प्रमाणात शिक्षित आहोत आणि आमच्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय. आपण शिक्षण क्षेत्रात बरंच काम करत असल्यानं आमच्या काही खालील प्रश्नांची उत्तरं आपण काही अंशी देऊ शकाल असं वाटलं, म्हणून हा पत्रप्रपंच. नर्सरी, ज्युनियर KG ते अगदी 2री-3री पर्यंतच्या म्हणजे वय वर्ष 3 ते 8 या मुलांकडून विविध प्रोजेक्ट करून घेण्याचं फरमान कुठल्या शहाण्या शिक्षण तज्ज्ञानं सुचवलं आणि कोणत्या उद्देशानं? या वयात मुलांना कैची म्हणजेच कात्री हातात धरता येत नाही हे समजण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाची गरज आहे का? 3. यातील जवळजवळ सर्व ॲक्टिव्हिटीज आणि प्रोजेक्ट्स बिचारे पालक आपला कामधंदा संपून घरी येऊन करतात हे आपणास माहिती आहे का? 4. हे प्रोजेक्ट्स बनवून आणण्यासंबंधी पालकांना शाळा सुटल्यानंतर म्हणजे संध्याकाळी कळतं आणि ते पालकांना आपली इतर कामं सांभाळून एका रात्रीत पूर्ण करून द्यावं लागतं, याची तुम्हाला धोरणी लोकांना कल्पना आहे का? 5. स्टेशनरी दुकानवाल्यांकडे शाळेनं सांगितलेलं सर्व साहित्य ताबडतोब मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं, हा निव्वळ योगायोग समजावा का? 6. शाळेमध्ये काही विचारणा केल्यास या प्रकारचं शिक्षण देण्याची सरकारी नोटिफिकेशन असल्याचं सांगितलं जातं, म्हणजे शाळा सुद्धा ही पद्धत नाईलाजास्तव अवलंबते असं वाटतं. खरं काय ते शिक्षण खातेच जाणे. 7. आपल्या शिक्षकांनी कधी आपल्याकडून अशा पद्धतीनं अभ्यास करून घेतल्याचं आपल्याला आठवतंय का? तसं न केल्यानं शैक्षणिक पातळीवर आपल्याला काही नुकसान झालं आहे का? 8.
मला माहिती असलेले 99% पालक शाळेत सांगितलेले सर्व प्रोजेक्ट स्वतः करतात, कारण हे सर्व प्रोजेक्ट मुलांच्या आवाक्या बाहेरचे असतात. आता पालकांनी आपल्या पोटापाण्याची सोय करावी की मुलांचे प्रोजेक्ट करत बसावे? 9. जर गणित जुळवलं तर या कमी गरजेच्या ॲक्टिव्हिटीजचा वार्षिक खर्च प्रत्येक मुलामागे सुमारे 15,000 रुपये आहे. म्हणजे हे बिझनेस सिंडिकेट हजारो कोटी रुपयांचं आहे, याची कोणाला कल्पना आहे का? किंवा काही बड्या धेंडांच्या सरकारबरोबरच्या संगनमतानं हे चाललं आहे असं समजावं. 10. या प्रोजेक्ट व्यतिरिक्त मोठी प्रकाशनगृह मूळ अभ्यासक्रम सोडून इतर अनेक पुस्तकं शाळांच्या मदतीनं मुलांच्या माथी मारते, हे आपण जाणता का? 11. मुलं ही देवाघरची फुलं असं मानल्यास त्यांच्या पालकांना अतिरिक्त शारीरिक आणि आर्थिक बोजा टाकून देवाघरी पाठवण्याचा शिक्षण खात्याचा मानस आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपणासारख्या सुधारकांना माहिती नसतील तर नबलच. तरी शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी एकत्र येऊन शिक्षणाचं हे बाजारू रूप पालटायला हवं. कुठे पाटी पेन्सिलनं केलेला, मनापासून शिकवलेला आणि शिकला गेलेला अभ्यास आणि कुठे कॉम्प्युटर शिवाय होत नसलेला, शिक्षकांनी फक्त वाचून दाखवलेला, पालकांनी मजबुरी म्हणून करून दिलेला अभ्यास. मला खात्री आहे लहान मुलांचे सगळे पालक या शिक्षण पद्धतीमुळे आणि स्वतःवर आणि मुलांवर येणाऱ्या या बोजामुळे त्रस्त आहेत आणि ते माझ्या मताशी सहमत असतील. तरी आपण मुलांच्या दप्तरांची ओझी कमी करण्यासोबत मुलांच्या आणि पालकांच्या मानसिक आणि आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न करा. विचार करून बघा की तुमच्या आमच्या एज्युकेशनला जितका खर्च आला नव्हता तेवढा खर्च आता सर्व पालक फक्त आपल्या चिमुरड्यांच्या प्रोजेक्टवर खर्च करतायत. चूक भूल क्षमस्व. आपला नम्र एक त्रस्त पालक. आम्हाला खात्री आहे, जय महाराष्ट्राला खात्री आहे की थोड्याफार फरकानं महाराष्ट्रातल्या, कदाचित भारतातल्या बहुतांश पालकांचं हेच म्हणणं असेल. पण महाराष्ट्राच्या पातळीला तरी आपण विनोद तावडे साहेबांसमोर ही भूमिका मांडण्याचा आणि या सगळ्या पालकांचा आवाज आणि त्या मुलांचा आवाज सुद्धा बुलंद करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करणार आहोत. यासाठी आपल्यासोबत मान्यवर असणार आहेत, पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चा सुरू करतोय पहिल्यांदा लगेच पाहूयात. शालेय प्रोजेक्ट्समुळे लहान मुलांचं शोषण होतंय का? शासनाचे निर्देश, शाळेचा निरुपाय की धंद्याची गणित आहेत यामागे? मुलांचे प्रोजेक्ट्स पालक करतात हे लपवलं जात आहे का? हे ओपन सिक्रेट असेल तर मान्य का नाही केलं जात? अशा प्रोजेक्ट्सनी पाल्याचा विकास खरंच होतो का? आणि आपलं शालेय शिक्षण आनंददायी, आनंदी होऊ शकतं का? हे सगळे प्रश्न घेणार आहोत. जर का तुम्ही पालक असाल, मुलं असाल, तुम्हाला जर का मत व्यक्त करायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जा. आपला प्रश्न आहे, अवघड प्रोजेक्ट्स आणि कार्यानुभवामुळे लहान मुलांचं शिक्षण म्हणजे शोषण बनलंय का? नक्की व्यक्त व्हा. चर्चा सुरू करूयात. आपल्यासोबत इथे आहेत, माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत जयंत जैन, फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशनचे अध्यक्ष. त्यांचं स्वागत. त्यांच्याबरोबरच नीता पवार आहेत. नीता पवार या पालक आहेत आणि त्याही भूमिका मांडतील पालकांच्या प्रतिनिधी म्हणून. कपिल पाटील, शिक्षक आमदार, आपल्यासोबत लाईव्ह दिसत आहेत. तेही आलेले, त्यांनी सुद्धा वेळ दिला या महत्त्वाच्या विषयाला. पुण्याहून आपल्यासोबत डॉक्टर अल्पना परांजपे आहेत, सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन इंडियन स्कूलच्या प्रिन्सिपल आहेत आणि शिक्षण मानसशास्त्रज्ञ सुद्धा आहेत. शिक्षणातलं बालमानस कसं असतं याचा त्यांचा अभ्यास आहे. आणि सागर देशपांडे आहेत, जे पाल्य पालक शिक्षण शाळा संबंध याच्याला वाहिलेल्या जडणघडण या मासिकाचे, या नियतकालिकाचे संपादक आहेत. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा नीता पवार या पालक आहेत त्यांच्यापासून सुरुवात करतो. नीताजी, हा विषय आपण बघितलेला, सगळं बाकीची प्रस्तावना तर पाहिलेलीच आहे. आज एक पालक म्हणून या सगळ्या परिस्थितीला तुम्ही कसं तोंड देता? मी स्वतः हे प्रोजेक्ट्स बनवते. माझा मुलगा काही करत नाही. शाळेमध्ये मात्र सांगितलं जातं की मुलाने केलं, म्हणजे ओपन सिक्रेट आहे. आपण तसंही म्हणता येईल की ओपन सिक्रेटच आहे एका प्रकारे. बट ऍक्च्युली हे मुलांनी केलं पाहिजे. बट काय होतंय, इथे मुलांचा पण इंटरेस्ट बघितला पाहिजे आणि त्या ह्याच्याप्रमाणे त्यांना प्रोजेक्ट्स दिले पाहिजे. आता सगळीच मुलं काय क्राफ्ट अँड ड्रॉइंग मध्ये एवढे हे नसतात, तर त्याच्यामुळे ती लोक करतीलच याची पण गॅरंटी नाही. आणि कितपत करतील हे माहित नाही. किती काळात द्यावे लागतात हे प्रोजेक्ट्स? म्हणजे समजा आज मुलाला सांगितलं, मुला मुलींना की हा प्रोजेक्ट करायचा आहे, तर किती दिवस देतात? आता बऱ्याचशा शाळांमधनं मी ऐकलेलं आहे त्यांना व्हेरी नेक्स्ट डे द्यावं लागतं किंवा 1 वीक. आणि ते आज तुम्हाला स्वतःला काय मुलगा किंवा मुलगी असेल, पण खरंच एका दिवसात होण्याजोगे ते प्रोजेक्ट असतात त्या मुलाच्या वयाच्या आणि कॅपॅसिटीच्या मानाने? नाही. आपल्यासोबत जयंत जैन सुद्धा आहे. जयंत जैनजी, या सगळ्याच्या बाबतीत जो फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशनचा जो काही तुमचा ऍक्टिव्हिटी आहे ती आम्हाला सांगा. या सगळ्याला तोंड कसं देता तुम्ही? अशी खूप कंप्लेंट्स आमच्याकडे आलेली आहेत. आणि प्रोजेक्ट्स म्हणजे फक्त हा पैसे कमवायचा एक धंदा झालेला आहे. म्हणजे बरं, शाळामध्ये असं आहे की 1000 रुपये 2000 रुपये एक प्रोजेक्टसाठी लागतात. आणि जे एका प्रोजेक्टला 1000 ते 1500 किती प्रोजेक्ट महिन्यात? एव्हरी वीक 1 प्रोजेक्ट असं. एव्हरी वीक म्हणजे 4 महिन्यातून 4 म्हणजे 4 प्रोजेक्ट्स 48-50 प्रोजेक्ट्स पर इयर असतात. इंटू 1000
इंटू 1000 किंवा 1500 पर्यंत 1500 पर्यंत प्राइस असते. 50,000 म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी एका प्रोजेक्टला 1,000 रुपयाचा खर्च, महिन्यातून 4 म्हणजे वर्षाला साधारणपणे 50 प्रोजेक्ट्स म्हणजे 50,000 रुपये एका विद्यार्थ्यास मागे. आणि काही शेव विद्यार्थ्यांची जर का शाळा असेल तर किती मोठा हा धंदा मांडलेला आहे हे आपल्या सगळ्यांसाठी. बोला सर. आणि हा जे प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्टसाठी ठराविक जे शॉप असते, दुकानातूनच तुम्ही मटेरियल घ्यायचं तसं असते. म्हणजे बरं. सर्व ठिकाणी मटेरियल कुठेही मिळत नाही आणि ठराविक दुकानात गेलं तर ते सगळं मटेरियल अवेलेबल असतो. आणि हे जे प्रोजेक्ट्स असतात जास्त करून प्रोजेक्ट्स पालकच बनवतात स्वतः. म्हणजे नर्सरीच्या मुलांना 3-4 वर्षाच्या मुलांना हे प्रोजेक्ट बनवता येत नाही, कारण की मोठी मोठी जे इंटरनॅशनल शाळा वगैरे आहेत, ICSE किंवा CBSE शाळा ज्या आहेत तिथेच हा प्रकार चालतो. म्हणजे जास्त करून इंटरनॅशनल शाळा आहेत ते फक्त एक्सप्लॉयटेशन म्हणून हे करतात, बाकी ह्याचा फायदा मुलांना काहीच होत नाही. आणि पालकांना ते घरी आल्यानंतर दोन्ही पालक जे असतात ते वर्किंग असतात, घरी आल्यानंतर ते बनवू शकत नाही. म्हणून आजकाल असं झालेलं आहे की जास्त करून म्हणजे आउटसोर्स करतात, म्हणजे बाहेरून बनवून घेतात, प्रोजेक्ट्स बाहेरून बनवून घेतात. म्हणजे आहेत काही जे आउटसोर्स करण्यासाठी पण एजन्सीज आहेत, ते प्रोजेक्ट्स बनवून देतात. आणि कॉम्पिटिशन झालेलं आहे, म्हणजे पालकात कॉम्पिटिशन झालेलं आहे, मुलांना काहीच नाही, म्हणजे त्याचं काही समजत नाही. पण पालकांमध्येच कॉम्पिटिशन झालेलं आहे. जे एकदम खूप पैसेवाले जे पालक आहेत ते मोठे मोठे प्रोजेक्ट्स बनवतात, पैसे भरपूर घालतात त्याच्यात. आणि जे गरीब आहेत त्यांना काहीच होत नाही. याच्यात मला असं सांगायचं जे आता 25% इकॉनॉमिकली जे विकर सेक्शन्स ऑफ द सोसायटी म्हणजे RT मध्ये राईट टू एज्युकेशनमध्ये जे दिलेलं आहे ते 25% जे मुलांना प्रोजेक्ट्स बनवता येत नाही, कारण की पैसे नाहीत त्याच्याकडे आणि ते फ्रीमध्ये एज्युकेशन घेतात. आणि या प्रोजेक्ट्सला साधारण काय मार्किंग वगैरे असेल की अकॅडमिक इयर मध्ये ग्रेड असेल, मार्क्स असेल, काय काय असं सांगतात, पण मार्किंग वगैरे काय नाही, करिक्युलमचा भाग नाही. हा करिक्युलमचा भाग नाही, काही कारण एक पुढचा माझा प्रश्न असणार आहे. काही आम्ही जेव्हा पालकांशी बोललो तेव्हा काही पालक म्हणाले की शाळा असं म्हणते की हे सर्क्युलर मध्ये दिलेलं आहे त्यामुळे करावंच लागतं. कसं काही नाही, कुठल्याही करिक्युलम मध्ये नाही. इंटरनॅशनल बघितलं तुमच्या शाळेत सुद्धा पवार मॅडम हेच सांगितलं जातं. हो, आम्हालाही सांगितलं जातं. आम्हाला वर्षाचे 2 प्रोजेक्ट्स असतात. माझा मुलगा आता IGCSE बोर्डला आहे, त्यांचे वर्षाचे 2 चौथीला आहे आता. बट त्याच्या आतापर्यंत सगळे प्रोजेक्ट मीच करत आलेले आहे. इव्हन त्याच्या बरोबरची जी मुलं आहेत त्यांचे पॅरेंट्सनेच त्यांचा प्रोजेक्ट केला, मुलं स्वतः प्रोजेक्ट करत नाही. नीता पवारजी, मी तुमचं कौतुक करतो सगळ्यांसमोर. तुमच्या शाळेतले जर का शिक्षिका आणि शिक्षक बघत असतील तर त्यांची तुमच्या एका विद्यार्थ्याची आई स्वतःहून म्हणते की हे प्रोजेक्ट त्यांनीच आतापर्यंत केलेले आहेत आणि त्याच्यासाठी त्या मुलाला किंवा नीता पवार दोषी नाहीयेत, याला ही व्यवस्था दोषी आहे. नीताबाईंना बहुधा तुमचा जॉब करत असाल, तुम्ही सर्व्हिस करता, तुम्ही हाऊसवाईफ, तरी सुद्धा तुम्हाला हे सगळं करून बघावं लागतं. मला सगळ्या गोष्टी बघून एक्झॅक्टली करावं लागतं. कॉमन सेन्सच आहे. मी पुण्याला जातो, मी सगळ्यात शेवटी मुद्दामून मी कपिल पाटलांकडे मुद्दामून शेवटी जाणार आहे. मी पहिल्यांदा पुण्याला जातो. आपल्यासोबत डॉक्टर अल्पना परांजपे आहेत. परांजपे मॅडम, या सगळ्या परिस्थितीमध्ये काही वेगळा प्रयोग होऊ शकतो का? आताची ही जी काही प्रोजेक्ट सिस्टीम आहे, म्हणजे आपल्याकडे उदाहरणार्थ किंडरगार्टन हा एक अतिशय जुना प्रयोग आहे जो आपल्याकडे शाळापूर्व भागासाठी मुलांसाठी तो आणण्यात आला होता. ही प्रोजेक्टची मेथोडॉलॉजी आणली कुणी? त्याला भारताच्या एरियामध्ये परिप्रेक्षामध्ये हा काहीतरी प्रोजेक्ट वगैरे करायचा, कार्यानुभव करायचे, हे ठरवलं कोणी? तुमचं याबद्दल काय मत आहे? मुलांना तुम्हाला ऐकू येत आहे? हो येत आहे, बोला. हो येत आहे, ओके. आम्हाला ऐकायला येते, तुम्ही बोला. मोस्टली असं सांगितलं जातं किंवा मी जे शिकलेली आहे सायकॉलॉजीमध्ये आणि एज्युकेशनमुळे की मुलं जे करतात त्यातनं खूप जास्त शिकतात. हो. आणि त्यामुळे मुलांना अशी आपल्याला जास्त द्यायला पाहिजे सो दॅट दे कॅन डू थिंग्स ऑन देअर ओन. बरं. पण हे जे प्रोजेक्ट जे आहे आता चालू आहे आणि आतापर्यंत ज्या चर्चा मी ऐकले, हो, तर ते मात्र चुकीचं आहे. त्यामध्ये मुलांनी जे केलं आहे त्याला मार्क देणं इज क्वाईट ओके. बरं. पण पेरेंट्सना ते करायला लावणं हे चुकीचं आहे. बरं बरं. मी सागर देशपांडेंकडे जातो. सागर देशपांडेजी, हो मी येतो. अल्पनाजी, मी तुमच्याकडे परत येतो. मी फक्त मी पहिल्यांदा क्विक सगळ्या रिॲक्शन्स घेतोय. सागर देशपांडे आपल्यासोबत आहेत. सागर सर, या प्रकरणाकडे आपण कसं पाहता? महाराष्ट्रातल्या मराठी शाळांमध्ये पण हे फॅड आहे का? आणि मुळात या सगळ्या प्रोजेक्ट्स कार्यानुभवचा काही फार उपयोग होतो का? आणि जर का ते पालकांनाच करावं लागत असेल तर काय उपयोग आहे? मला असं वाटतं की मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये हे ज्याला आपण फॅड म्हणू इतकं आलेलं नाहीये. तुलनेनं इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये किंवा ज्याला इंटरनॅशनल स्कूल्स वगैरे असं म्हटलं जातं तिथं आहे. आणि आता काय आहे की शिक्षण क्षेत्र हे जर एक मार्केट आणि बिझनेस झालेला असेल तर त्याच्यात नाईलाजानं आता पालक आणि मुलं ही एक कस्टमर झालेली आहेत. म्हणजे आता मराठीत एक विनोदानं म्हणायला पाहिजे
की कष्ट करून मरणारे ते कस्टमर आणि त्यांच्याच मुलांना हे सगळं भोगावं लागतं असं काही ठिकाणी आहे. मला असं वाटतं की शिक्षण हे आनंददायी व्हायला पाहिजे, याच्यापासूनच आपण मुळात फारकत घेतली असल्यामुळे त्याचे हे सगळे दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागतात. बरं बरं, मी आता कपिल पाटलांकडे जातो. कपिल पाटीलजी, वेळोवेळी आपण शिक्षकांचे प्रश्न घेतलेले आहेत, ब्रॉडर टर्मला 10वी-12वी नंतरच्या मुलांचेही घेतलेले आहेत, पण हे जे काही आपली वेगळ्या प्रकारची बालमजुरी सुरू आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? मुळामध्ये मुलांनी शिकलं पाहिजे ते केवळ पुस्तकातून नाही तर प्रोजेक्टमधून, फील्ड ट्रिपमधनं स्वतः काही करून त्याला आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे, ही त्यामागची भूमिका आहे. साने गुरुजींनी हसरे माझ्या मुला अशी हाक सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांना घातली होती. आणि ताराबाई मोडकांनी जेव्हा बालवाडीचा शोध लावला तेव्हा तिला आनंदवाडीचं नाव दिलं होतं. आज अंगणवाडी सुद्धा त्याचं चित्र आहे. पण आता आनंदवाडीचं, जसं आपण आज सागर देशपांडे म्हणाले तसं की चांगल्या गोष्टीचा बट्ट्याबोळ आपण जो लावलेला तो कशामुळे लावला, तर शिक्षण हे आता मार्केट बनलेलं आहे आणि त्या मार्केटमध्ये पालक आणि त्यांची मुलं ही ग्राहक बनलेली आहेत आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा अटळपणे या पद्धतीने जातो. विशेषतः इतर बोर्डाच्या शाळा आहेत, इथे या अशा पद्धतीचे प्रोजेक्ट करून घेतले जातात आणि प्रोजेक्ट करण्याची यंत्रणा बाहेर मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी प्रचंड खर्च करावा लागतो. जिथे बिचारांना तो बाहेर परवडत नाही ते पालक करतात. ज्या पालकांकडे अधिक पैसे आहेत ते दुकानात जाऊन असे प्रोजेक्ट तयार करून देणारी मंडळी सापडतात, त्यांच्याकडनं करून घेतात. मुळामध्ये हे सगळं विद्रुपीकरण शिक्षणाचे जे सुरू झालेलं आहे ते गॅटचा करार आपण केला आणि शिक्षण हे सर्व्हिस सेक्टरमध्ये टाकलं, म्हणजे ते मार्केट झालं. त्यामुळे तो पालक किंवा मुलं ही ग्राहक बनली आणि त्याचा हा अटळ असा परिणाम आहे. त्यालाच विरोध केला पाहिजे. प्रोजेक्ट, फील्डवर्क, फील्ड ट्रिप या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे. किंबहुना जे जे आनंददायी मार्गाने मुलांना करता येईल, मगाशी ज्या मॅडम म्हणाल्या की जे मुलांनी केलं त्याला मार्क दिले पाहिजेत, त्याला शिक्षण म्हटलं पाहिजे. पण त्याच्या नावाखाली पालकांना करायला लावायचं आणि त्यांच्यावर खर्चाचं ओझं टाकायचं हे मुळात अशैक्षणिक आहे. ते कोणत्याही बोर्डाच्या शाळेत हो, आपल्या जसं नाही, कोणत्याही बोर्डाच्या शाळेत इंटरनॅशनल स्कूलमध्ये जरी तो प्रयोग झाला तरी तो अशैक्षणिक मानला पाहिजे आणि तो चुकीचा मानला पाहिजे. बरं, मी इथे छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर आपल्या सोबत प्रायोगिक आणि आनंददायी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत प्रसाद मणेरीकर, त्यांच्याकडेही आपण जाणार आहोत. त्यापूर्वी छोटासा ब्रेक. जर का आपल्याला सुद्धा या विषयावर व्यक्त व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊन प्रश्न पहा आपला. अवघड प्रोजेक्ट्स आणि कार्यानुभवामुळे लहान मुलांचं शिक्षण शोषण बनलंय का, नक्की व्यक्त व्हा. ब्रेक नंतर पुन्हा भेटतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र.